नमस्कार. आपल्या हायस्कूलमध्ये गेली 58 वर्षे दहीहंडी आणि गोपाळकाला हा कार्यक्रम साजरा केला जात आहे. गेल्या 58 वर्षापासून अखंडितपणे हा कार्यक्रम साजरा केला जातो. याची पूर्वतयारी म्हणून 8 दिवस अगोदरपासून आपले जे गोविंदा पथक आहे ते वेगवेगळ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही तयारी करतात आणि गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो. गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम आपण साजरा करतो. यामागचा उद्देश एकच की आपली जी भारतीय संस्कृती आहे, श्रीकृष्णाच्या लीला आहे, यांचं ज्ञान, याची माहिती या तरुण पिढीपर्यंत पोहोचावी, हा त्यामागचा निव्वळ हेतू आहे. त्याचबरोबर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी या दिवशी वेगवेगळे वेशभूषा स्पर्धा आयोजित करतो आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षिसं प्रदान केली जातात. त्यामागचा हेतू पण एवढाच आहे की या मुलांना आपल्या सुप्त गुणांना वाव मिळावा किंवा त्यांना व्यासपीठाचं धाडस प्राप्त व्हावं. हे बालपणापासून जर झालं तर पुढे जाऊन नक्कीच ते चांगले यशस्वी कलाकार म्हणा किंवा यशाला गवसणी घालू शकतील. आणि म्हणून गेली 58 वर्ष आमच्या हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम अविरतपणे साजरा केला जात आहे. यामध्ये आम्हाला आमचं व्यवस्थापन आहे त्यांची मोलाची साथ मिळते. सगळे शिक्षक वर्ग हिरिरीने भाग घेतात. पालक वर्ग यामध्ये आम्हाला चांगली साथ देतात आणि अशा प्रकारे सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आम्ही आज तोपर्यंत साजरा करत आलेलो आहोत. गोवा याच्या गो आमचे दहीहंडी. नमस्कार, मी कुमारी सुफल रमाकांत पेटलेकर, सरकारी माध्यमिक विद्यालय म्हापसा अंसाबाट येथील शाळेची सध्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहे. आमच्या शाळेमध्ये आज गोपाळकाला फार उत्साहाने सहभागी झाला. यामध्ये आमचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकसुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वप्रथम आम्ही शाळेच्या प्रांगणातून रॅली काढली मुलांची, श्रीकृष्ण राधा. त्यानंतर मुलांचे अनेक उपक्रम इथे सादर झाले. मुलांनी वेगवेगळे आपल्या रासक्रीडा, नृत्य सादर केली. माखनचोर या विषयावर त्यांनी आपलं नाटक सादरीकरण केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आकर्षक ठरला तो म्हणजे गोपाळकाल्याचा दहीहंडीचा उत्सव. मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की आजची शिक्षण पद्धती न्यू एज्युकेशन NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही जी राबवली जात आहे ती संपूर्णतः भारतीय संस्कारित शिक्षण याच्यावर आधारलेली आहे. आणि हा मूळ गाभा लक्षात ठेवून आम्ही भारतामध्ये आमची संस्कृती जपण्यासाठी जे काही इथे सांस्कृतिक उपक्रम होत आहेत ते प्राधान्याने आणि नाविन्याने आम्ही साजरे करतो, जेणेकरून पालकांना, मुलांना त्या संस्कृतीची जपणूक आणि रुजवणूक त्यांच्या मनामध्ये व्हावी. या गोपाळकाल्यामधून जसं श्रीकृष्ण सुदामाची सुंदरशी प्रसिद्ध मित्रता यावरील गोष्ट प्रसिद्ध आहे, त्याशिवाय त्यांची अनेक नीतिमूल्य की एकत्रपणा येणं, ऐक्यभाव जपणं आणि सर्व मुलांमध्ये सुदृढ आणि सुनियोजित असं बलाढ्य आरोग्य त्यांना मिळावं, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना संदेश देऊ इच्छिते की अशा कार्यक्रमातून शाळा आणि आपली संस्कृती ही नेहमी पुढे सरसत जावं, वृद्धिंगत होत जावं आणि आपल्या शाळेचं नाव आपण सर्व मिळून एकत्रितपणे पुढे नेऊन त्याचं नाव मोठं करावं. धन्यवाद. मेरे साथ में देखो खींच रहा है।
नमस्कार, माझं नाव क्षमा कृष्णाजी काळे. मी सरकारी माध्यमिक विद्यालय म्हापसा येथे शिकवते. तर आम्ही बॅगलेस डे हा उपक्रम शाळा सुरू झाली जून महिन्यापासून आम्ही सुरू करतो आहे. आजपर्यंत आम्ही 3 बॅगलेस डे केले. सर्वात प्रथम आम्ही जो बॅगलेस डे केला तो 21 जून, ज्या दिवशी योगा डे असतो, इंटरनॅशनल योगा डे. ह्या दिवशी सर्व मुलांनी वेगवेगळ्या पद्धतीची योगासना ॲक्टिव्हिटीज केलेली. तसंच आम्ही मुलांना त्यांचं व्हॅल्यूज देण्यासाठी, चांगल्या सवयी त्यांच्यामध्ये मोडण्यासाठी आम्ही त्यांना एक चित्रफीत पण दाखवली होती, ज्यामध्ये सगळ्या मुलांनी चांगला सहभाग घेतलेला. का होतं भाऊ, खूप पुस्तकांचं ओझं होतं मुलावर. मग एक दिवस त्यांना असं निवांत, ज्या दिवशी ते वेगवेगळे उपक्रम करू शकतात, आपली कला दाखवू शकतात, असं आम्ही सुरुवात केली आहे आमच्या शाळेत. तर दुसरा जो बॅगलेस डे आम्ही सुरू केला, त्या दिवशी आम्ही मुलांना बाहेर निसर्गाच्या सानिध्यात घेऊन गेलो. नेचर वॉकसाठी घेऊन गेलो. प्रायमरीची मुले, मिडल सेक्शनची मुले सगळीजणं गेली आणि तिथे सगळ्या मुलांनी सर्वत्र परिसर आवर्जून बघितला. वेगवेगळ्या गोष्टी ज्या परिसरात आहे ती निरखून त्यांनी एका प्लास्टिक आपल्या न्यूजपेपरच्या बॅगमध्ये सगळं गोळा केलं. शाळेमध्ये आणून ते सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या केल्या. कशा गोष्टी वेगळ्या आहेत, काय काय आपल्या निसर्गात आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी भर दिला. त्याचप्रकारे आम्ही रक्षाबंधन हा उपक्रमही घेतला. सर्व मुलांनी आपल्या घरून वेस्ट आयटम जे असतील ते आणले आणि त्यांच्यापासून तऱ्हेतऱ्हेच्या राख्या बनवल्या आणि ज्या राख्या आम्ही इथे डिस्प्ले पण केल्या. आणि तिसरा जो बॅगलेस डे, जो आम्ही ह्या ऑगस्ट महिन्यात आता घेतला, ज्या बॅगलेस डेमध्ये सुरुवातीला आम्ही दहीहंडी घेतली, ज्यामध्ये मुलं, पालक बऱ्यापैकी यांचा सहभाग होता. आम्ही आमच्या शाळेच्या पूर्ण भोवती एक रॅली काढली, जिथे आमचे पालक पण सहभागी होते. तसेच आता आम्ही आमच्या मुलांसाठी क्ले ॲक्टिव्हिटी, म्हणजे मातीपासून वेगवेगळ्या गोष्टी तयार करणे, हा उपक्रम पण घेत आहोत. ह्याच्यात काय होतं की मुलांचा सर्वांगीण विकास होतो आणि सर्व मुलं, पालक ह्या दृष्टीने सगळ्यांचा समावेश होऊन सगळेजण उत्कृष्टरित्या ह्या गोष्टी आम्ही पार करत आहोत. सो अशा प्रकारे 3 बॅगलेस डे आम्ही आजपर्यंत घेतले आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे. मुलांना पण आनंद वाटतो आहे की एक कुठला तरी दिवस, ज्या दिवशी पुस्तकांचं ओझं नको, डोक्यावर काही टेन्शन नको, शाळेमध्ये यायचं, सगळ्यांनी मिळून आपापसात राहायचं आणि चांगल्या काहीतरी नवीन गोष्टी शिकायच्या आणि एकमेकांना शिकवायच्या. सो हा उपक्रम आम्ही आपल्या शाळेत सुरू केला आहे. खूप आनंद होतो आहे. सर्व शिक्षक, आमच्या मुख्याध्यापिका आम्हाला खूप सहयोग करतात. तर त्यासाठी
नमस्कार, हांव मनोज बोरकर. गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या आयच्या ह्या श्रीकृष्णाच्या ह्या जन्माच्या दिसा हो उत्सव मनोवपा खातीर प्रचंड आमचे पालक, शिक्षक आनी सगळे लोक वाठारांतले जमता आनी हांगा ह्या स्कुलान आमी हो उत्सव घडयतात. हो उत्सव घडयता आसतना पालक शिक्षक संघ भरपूर काम करता आनी जशें मॅडमीन आतां सांगलां त्या प्रमाणे हो श्रीकृष्ण कितें म्हत्व आसा, आमच्या जिवनांत कितें म्हत्व आसा हें तुमचे पर्यंत लोकां पर्यंत पावचें आनी तांच्या भुरग्यां भितर रुजचें म्हणून आमी हो कार्यावळ हांगा घडयतात. मॅडमीन सांगलां तशें आमी पाळणा वा गायन आसता वा नाच आसता हे सगळे प्रकार आमी हांगा घडयतात आनी भुरग्यां भितर गायनांतल्यान किंवा गाण्यांतल्यान आनी नाचांतल्यान तांकां तो रुजचो म्हणून आमी आमचो प्रयत्न आसता. हो उत्सव घडोवपा खातीर सगळे धर्माचे लोक हांगा जमतात. म्हणजे ह्या हायस्कुलान आमच्या ह्या शाळेंत मराठी विभाग शाळा ही ह्या शाळेंत आमच्या मदीं सगळे तरेचे सगळे धर्माचे लोक शिकता आनी ते सगळे लोक ह्या उत्सवा खातीर हांगा जमतात आनी हो उत्सव मोठ्या दबाज्यान घडोवपा खातीर सदांच आतुरतायेन आसता. अशेंच आमचो हो उत्सव घडोवचो जावचो आनी अशीच आमची एक कृपा उरचो इतलेंच हांव देव कृष्णा कडेन मागतां. अशेंच आमचे फुडें चालूनी परत एकदां मागतां आनी देव बरें करूं. माझा काळ यशस्वी आज आम्ही धन्य झालो. आमच्या या तेजस्वी बाळाचं नामकरण करण्यासाठी आलेल्या सर्व नंदवासियांचं मनापासून स्वागत. चल यशोदे, आपण बाळाला पाळण्यात घालू. या करा साऱ्या जणी या बाळाला पाळण्यात घालूया. गोवा विद्याप्रसारक मंडळाची माजी विभाग प्रमुख. हो कार्यक्रम गेल्या 25 वर्सां आमच्या शैलजा धारवाडकर इन्चार्ज आशिल्ली तिणी सुरू केल्लो आनी तो कार्यक्रम आनी असोच फुडें व्हेला. भुरग्यांक श्रीकृष्ण कळचो हो आमचो उद्देश आनी त्या म्हणजे गेल्या 25 वर्सांत आमी श्रीकृष्णाचे सगळे लिला सादर करून भुरग्यां पर्यंत पावयतात. धन्यवाद. लिला म्हटल्यार कितें प्रोग्राम कितें जाता हांगासर भुरग्यांचे कसले प्रोग्राम जाता? श्रीकृष्णाची पुजा, पाळणा, आमी स्वता गायतात, सगळे टिचरी पाळण्यान घालतात, नाचतात आनी अशे खूब कार्यक्रम आमी करून फेरी जातात. सगळे कार्यक्रम करून हो कार्यक्रम भुरग्यां पर्यंत भुरग्यांक श्रीकृष्ण कळचो हो आमचो उद्देश आनी त्या मागचो हात आमचो पालक शिक्षक संघ. आमचे शैलजा धारवाडकर आमचे एक्स इन्चार्ज तिणे सुरू केल्लो. लास्ट 25 वर्सां हो आमचो कार्यक्रम चालूच आसा. श्रीकृष्ण भुरग्यांक समजचो म्हणून हो कार्यक्रम वर्सान वर्सान सगळीं मेळून करतात.